तर आता काय पचका झाला ना ते मी सांगते. जी प्रेग्नन्सी चालू आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये मला हे घरातलेच कामं होत नाहीये, तरी पण मी अजून जास्त कामं वाढवून घेतले. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे, तर तो काय आहे ना ते तुम्हाला पुढे समजेलच. बाकी आता संध्याकाळचे 6 वाजले, चहा वगैरे झाला, दिवसभर लोळून होते. आता आवरलं जरासं, कारण एवढी जास्त कंबर दुखतीये माझी. आज आम्हाला एक मोठं काम करायचं होतं मला आणि आईला, जे मी माझ्या कमरेमुळं नको बोलले. आणि मला व्हिडिओचं थोडंसं शूट करायचं होतं, ते सुद्धा मी त्याच्यामुळेच कॅन्सल केलं, कारण एवढी जास्त कंबर जाम झाली ना, मला चालायला सुद्धा जड होत आहे. त्यामुळे दिवसभर लोळले मी. आणि आता इथे थोडीशी तयारी करून घेतली आहे, कारण आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी मासवडी बनवते. मासवडी हा प्रकार आमच्या जालना साईडला नाही आहे, पुण्या साईडला जास्त येतो. त्यामुळे इकडे आल्याच्या नंतर माहीत झालं मासवडी काय असते, कशी असते. तर मी खाल्लेली 1-2 वेळा, बट कधी बनवली नाही आहे. त्यामुळे आता यूट्यूबला रेसिपी बघून बघून मी बनवते. थोडीशी तयारी करून ठेवली आहे, थोडी बाकी आहे. बघू आता काय, कशी भाजी होती कशी नाही. तर आमच्याकडे शक्यतो पुड्याच्या वड्या बनवतात, त्यासुद्धा मी एखाद दिवशी बनवेल. मी अजून एकदाही बनवलेलं नाही आहे. बाकी माझी मम्मी खूप मस्त बनवते, दरवेळी मी गावी गेले की तिला बनवायला सांगत असते, तर खूप छान लागते. ती सुद्धा मी एकदा ट्राय करणार आहे. तर चला, आता काय काय तयारी केली ना मी ते तुमच्यासोबत शेअर करते, आणि मासवडी मी कशी बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघूत. आता असं थोडंसं साहित्य काढून ठेवलं. ह्याच्यामध्ये हिंग आहे, इकडे कोथिंबीर, आणि बऱ्याच गोष्टी अजून काढायच्या आहेत, कारण ह्या मासवडीला खूप काय काय लागतं अजून काढायचं. आणि मी हे एका बाउलमध्ये यासाठी केलं, कारण मला याची रेसिपी शूट करायची आहे. ती रेसिपी का शूट करायची ना ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. माझ्याकडनं काम कसं वाढवून घ्यायचं ना ते तुम्ही शिकून घ्या, ते तुम्हाला पुढे सांगते मी. तर आता हे पहिले मी भाजून घेते आणि एक एक गोष्टी करते, मग तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. तर आता काय पचका झाला ना ते मी सांगते. जे मासवडीमध्ये सारण भरायचं होतं ते व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना तसंच मी अगदी फॉलो केलं. अगोदर कोरडे मसाले वाटून घेतले, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण हे ॲड करून ते वाटून घेतलं. ते एकदमच बारीक झालं, जसं आपण भाजीला टाकतो ना तसं ओलसर झालं. मला समजतच नव्हतं काय करू काय नाही. तर मी काय केलेलं, भाजीच्या रश्श्यासाठी ना थोडंसं साईडला काढून ठेवलेलं, म्हणजे मसाला जो भाजला होता तो. तर मग तोच मसाला मी परत वाटला, आणि हा असा काहीसा जाडसर वाटला आता. आणि भाजीसाठी जो अगोदर पचका झालेला त्याला थोडंसं पाणी टाकून अजून थोडासा मसाला वाढवून मग त्याला भाजीसाठी अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घेतली. बाकी तीळ आणि शेंगदाणे मग परत थोडेसे भाजून घेतले, कारण मला हे वाटण्यासाठी कमी पडत होते सारण करण्यासाठी. तर आता असं काहीचं केलंय, आणि मी रेसिपी शूट करत होते. आता ती मी मध्येच बंद केली, कारण माझा इतका जास्त मूड ऑफ झाला ना तो पचका झाल्यामुळे. त्याच्यामुळे मी रेसिपी बंद केली आहे शूट करायची. आता काय केलं ना ते तुमच्यासोबत शेअर करते. वाटून घेतलं हा पेस्ट. आता माहिती नाही, खरं तरी वाटण उलटं झालंय. हे भाजीच्या रश्श्याची पेस्ट आहे, आणि ही याची पेस्ट आहे मासवडीची, पण हे काहीतरी वेगळं वाटण झालं. हे भाजीला तिखट काढून ठेवलं. त्यानंतर ना इकडे वड्यांसाठी जे बेसन आपण हटवून घेतो ते करून घेतलं. ॲक्च्युली हे असंच मी ठेवलं होतं, म्हणजे मला थोडंसं व्यवस्थित करता येईल. आता माहिती नाही, फर्स्ट टाइम बनवते, हे कसं होईल, काय याला अजून घट्ट करायचं, कसंच पातळ ठेवायचं, काहीच माहीत नाही. तर आता अजून एक पचका झाला, तो काय ना ते सांगते. झालं असं, मी जे बेसन हटलं होतं वडी करण्यासाठी, ते बेसन माझ्याकडनं थोडंसं घट्ट झालं, आणि घट्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये ना अशा गाठी गाठी तयार झाल्या. त्यानंतर मी थापलं सुद्धा, मसाला सुद्धा टाकला त्याच्यामध्ये, आणि जेव्हा मी फोल्ड करत होते ती वडी, त्यावेळेस झालं असं की ते पूर्ण तुटत होतं. ते फोल्ड होतच नव्हतं व्यवस्थित, ते तुटत होतं. आणि मला इतका जास्त राग आला ना, असं वाटलं मी का केला हा कुटाणा. त्याच्यापेक्षा पुडाच्या वड्या ज्या आहेत त्या एकदम इझी आहे, त्या केल्या असत्या तर पुरलं असतं असं वाटलं मला. नंतर मग मी 5 मिनिटं बसून राहिले. मग मी आईला म्हटलं आई जमत नाहीये. मग आई मला म्हणे की त्याला अजून पतलं करून बघ. मग पतलं केलं, थोडंसं बेसन पुन्हा पाणी टाकून त्या मसाल्यासोबतच, आणि मग ते परत बनवलं. तर त्या आता कशा वड्या बनवल्यात. म्हणजे मासवडी हा प्रकार खरंच खूप अवघड आहे. मला आधीच वाटत होतं तो अवघड आहे, आणि आत्ता बनवून बघितलं तर खरंच खूप अवघड आहे. मी याच्यानंतर ट्राय करेल नाही करेल काय गॅरंटी नाही आहे. बाकी त्याची जी आमटी आहे ती बनवून ठेवली, वड्या पण बनवून ठेवल्या, त्या तुम्हाला नंतर दाखवतेच. आणि टेस्ट मी नंतर करून बघितलंच नाही आहे
की टेस्टला कसं झालंय काय झालंय. आता बघू, डायरेक्ट जेवायच्या वेळीच टेस्ट करू आणि तेव्हाच समजेल की ते टेस्टला कसं झालं. भले त्या वड्याच पचका झाला पण ठीक आहे. आणि ह्या असं काही नवीन करायला गेलं ना की ह्या असं पचका होतो, जो मला अजिबात आवडत नाही. तर आता जेवण करू, म्हणजे 7:30 वाजले. पीठ वगैरे भिजवून ठेवलं. बऱ्याच वेळची उभा होती, तू सोकंबर गळून आली. म्हटलं थोडंसं पडते. एक रीलसुद्धा मला पोस्ट करायची माझ्या नवीन आयडीवरती. मी न्यू आयडी ओपन केली, त्याचं मी तुम्हाला कधीतरी सांगेलच. तर हा थोडासा आराम करते, पुन्हा मग नंतर बघूत काय होतंय. जेवण करू आणि जेवण झाल्याच्या नंतर मग तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची. ती गोष्ट काय ना ते तुम्ही पुढे बघाच. हाय, मी जो आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितला स्टार्टिंगला, तो ना मी 3 ते 4 दिवस अगोदर शूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आज शूट करते. मध्ये 2-3 दिवस अजिबात काही शूट केलेलं नाहीये. एकतर मूड पण नव्हता आणि मला काय माहिती कंटाळ पण येऊ लागलं, त्यामुळे मी काहीच शूट केलं नाही. मला असं वाटतंय 1 ते 2 मी मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेत, त्यानंतर मी लॉंग व्लॉग शेअर केलेच नाहीये 2-4 दिवसापासून. म्हटलं चला आता राहिलेला आपण व्हिडिओ कंटिन्यू करून घेऊयात आणि हा व्हिडिओ मी लगेच तुमच्यासोबत शेअर करेल एडिट करून आजच्या आज. भलेही माझा 12चा टाईम फिक्स आहे की दुपारचा आपला जो लॉंग व्हिडिओ असतो तो मी 12 वाजेला शेअर करते तुमच्यासोबत, पण आता 12:30 ऑलरेडी होऊन गेलेत. जर 2-3 वाजेपर्यंत झालं तर मी हा व्हिडिओ शेअर करेल किंवा मग डायरेक्ट उद्या येईल आपला हा व्हिडिओ. तर काल तुम्ही जिथपर्यंत बघितलं तिथपर्यंत, आणि ती जी रेसिपी होती त्याचा सगळा पचका झाला. त्यानंतर मी ती तुमच्यासोबत काही शेअर केलंच नाही किंवा दाखवलं नाही तुम्हाला. आणि बाकी टेस्ट पण तिची ठीकठाक झाली होती, एवढी काही व्यवस्थित झाली नव्हती. मग म्हटलं चला असू द्या. तर आता ना एक पार्सल रिसीव झालंय मला, जे की मी मिशोवरनं मागवलंय. तर ह्याच्यामध्ये काय मी तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच वेळ झाला याला येऊन, जवळजवळ 2 तास होऊन गेले असतील. पण मी काम करत होते आणि म्हटलं चला आपण याला नंतर ओपन करूयात. सो साईडला ठेवून दिलं होतं आणि आत्ता काही मला कंट्रोल होत नाहीये याला अनबॉक्स करण्यासाठी. तर चला ती बघूयात हे काय आहे आणि मग बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि यात मी मागवलाय लिप बाम, ज्याचा मी फोटो बघून ना खूप जास्त इम्प्रेस झाले होते. हा असला बॅकग्राऊंडला आवाज चालू असतो. मी ना बेडरूमचा दरवाजा लावते आणि मग तुमच्यासोबत बोलते. असंच असतं माझ्या घराकडे, दिवसभर कुणी ना कुणीतरी चालू असतं रस्त्यावरती फेरीवाले, ज्यांचा आवाज कंटिन्यू येत असतो. त्यामुळे मला ना शूट करता वेळी बेडरूमचा दरवाजा, हॉलचा दरवाजा, खिडकी सगळं बंद करून शूट करावं लागतं. पण आज मी तशीच बसले होते आणि आत्ता मी बेडरूमचा दरवाजा तर बंद केलाय, पण कदाचित तुम्हाला थोडाफार आवाज येईल स्टार्टिंगला. आणि आता मी माईक यूज करत नाहीये, जसं ते माईक माझा घेतलेला आहे तसंच तो कपाटातच पडून, मी अजून काय त्याला यूज केलं नाही, 2-4 वेळा यूज केलं. तर हा जो लिप बाम आहे ना तो मला इतका जास्त आवडला होता. खरं तर मी सर्च करत होते मामाअर्थचा लिप बाम, मला बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं तो घ्यायचा आहे म्हणून. तर माझ्याकडचा जो अगोदरचा लिप बाम होता तो माझा यूजमध्ये होता आणि तो मला खूप जास्त आवडतो. एवढा मस्त तो लिप बाम आहे ना, तो पण मी मिशोवरनं ऑर्डर केला होता. जो मी आता सध्या अप्लाय केलेला आहे, थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये अप्लाय केला होता, कारण मला माहिती होतं हा मला पुसावा लागणार आहे, कारण मला हा अप्लाय करून बघायचा आहे. आणि माझा जो जुनावाला लिप बाम आहे तो 2 दिवसात संपून जाईल, त्यामुळे मग मी हा मागवला. आणि ह्याचं बघू शकता तुम्ही किती क्यूट आहे, मला खूप जास्त आवडलं लिप बाम. ह्याची पॅकेजिंग आहे ती, तर मी आता ह्याला ओपन करून दाखवते. हे बघू शकता, लिपस्टिक सारखा आहे आणि खूपच भारी आहे. ओ माय गॉड, एकदम पिगमेंटेड आहे. खरं तर मामाअर्थचा जो लिप बाम होता तो 250च्या पुढे होता आणि हा मला खूप कमी प्राईसमध्ये मिळाला. आणि खरं तर तोच घ्यायचा होता बेस्ट क्वालिटीचा, पण नंतर मला ही बॉटल एवढी जास्त आवडली ना, म्हटलं चला आता हेच मागवूयात. नंतर कधीतरी मी जो आहे तो मामाअर्थचा मागवेल. आणि मला हे खूप जास्त आवडलं, एकदम क्यूट क्यूट आहे. तर ह्याची तुम्हाला लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. खूप मस्त आहे. मी ना आता हा अप्लाय करते. हा पहिले रिमूव्ह करून घेते. इथे माझं शर्ट आहे यानेच करते आता रिमूव्ह. बघू शकता माझा पहिला लिप बाम एकदम पिगमेंटेड आहे. आता बघू शकता इथे काही नाहीये.
आणि पूर्ण लिप बाम माझा जो आहे तो रिमूव्ह झालेला आहे. आता मी थोडंसं जवळ येऊन तुम्हाला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. टेक्स्चर खूप मस्त आहे याचं, एकदम सॉफ्ट आहे आणि स्मेल पण खूप छान आहे. तर हा असा काहीसा दिसतो. अजून मीच मिररमध्ये बघितलं नाही, समोर मिरर आहे पण तो खूप जास्त दूर आहे त्यामुळे मला माहिती नाही आता हा कसा दिसतोय. तर असा काहीसा आहे. बाकी मला खूप जास्त आवडलाय, मी ठेवणार आहे, रिटर्न नाही करणार आहे याला. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर चला, आता हे काय झालं लिप बामचं मध्येच हे पार्सल आलं म्हणून मग तुमच्यासोबत शेअर केलं, नाहीतर मग मला तुमच्यासोबत वेगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. तर चला आता त्या शेअर करते. तर चला हा असा ठेवून देते म्हणजे मला एक शॉर्ट व्हिडिओ याच्यावरती शूट करता येईल इंस्टाग्रामसाठी. तर ते काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आता फ्रंट कॅमेरा ऑन केला, पहिलं बॅक कॅमेराने तुमच्यासोबत बोलत होते. तर मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं आहे की मी अगोदर जी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलले होते की माझ्याकडनं शिकून घ्यावं कोणी काम कसं वाढवायचं ते. आणि आता त्यावरतीच मी तुमच्यासोबत बोलणार आहे की काम कसं वाढवून घ्यायचं. हे मी का बोलले, कारण आता बघू शकता माझी प्रेग्नन्सी चालू आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये मला हे घरातलेच कामं होत नाही आहे, तरी पण मी अजून जास्त कामं वाढवून घेतलेत. ते मेन म्हणजे एक 2 वर्षापूर्वी माझं यूट्यूब चॅनल होतं. 2 नाही 3 वर्षापूर्वी माझं एक यूट्यूब चॅनल होतं जे मी फक्त रेसिपीसाठी ओपन केलं. आणि तेव्हा ना मी खूप जास्त व्हिडिओज टाकलेले त्यावरती. पण नंतर झालं असं होतं की आई आल्या होत्या इथे पुण्याला जालन्यावरनं, तेव्हा त्या जालन्यालाच राहत होत्या. मग त्यांना मी म्हटलं चला तुम्ही आलाच आहेत आपण म्हणजे तुम्ही दाखवा रेसिपी, मी ते शेअर करते व्हिडिओमध्ये. अगोदर मी दाखवायचे, मग नंतर ना जवळजवळ मला वाटतं 1-2 महिने त्या होत्या इकडे, तर त्यांनी दाखवले म्हणजे त्यांचे व्हिडिओ मी शूट केले रेसिपी बनवतानाचे. तर नंतर झालं असं की मग त्या जालन्याला रिटर्न केल्या. त्यानंतर मग मला ते कंटाळा आला, मग मी काय ते चॅनल कंटिन्यू केलंच नाही. त्यानंतर मग आता म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की हा मला काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे. म्हणून मग मी काय केलं, रेसिपीचं चॅनल परत चालू केलं. आणि ते चालू तर केलं आहे, पण आता मग मला विचार होता की मला नंतरनं रेसिपी टाकणं होईल का नाही होणार, बाळ झाल्याच्या नंतरनं, डिलिव्हरी झाल्यानंतर, किंवा मग एक 8व्या-9व्या महिन्यामध्ये. मी यावरती खूप जास्त विचार केला आणि मग ठरवलं की आता मला रेसिपीचं चॅनल स्टार्ट करायचं आहे. मी आता जे रेग्युलर बनवते तेच त्या चॅनलवरती शेअर करते, जे काही रेसिपी असतील ते. अजून सध्या तरी लॉंग व्हिडिओ स्टार्ट केले नाही आहे, अगोदरचेच आहे त्यावरती. आणि शॉर्ट व्हिडिओ मी त्यावरती सध्या टाकते. तर मग मला नंतर असं विचार आला की डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं मला ते फूड टाकता येईल जे मी 1.25 महिना घेते. त्यानंतरनं बाळाचं फूड चालू झाल्याच्या नंतरनं मग बाळाचं त्या रेसिपीच्या व्हिडिओज टाकता येईल. तर मी अशा विचाराने ते चॅनल परत चालू केलं आहे. त्यावरती ना सबस्क्रायबर कंप्लीट आहे माझ्या 1000, न मॉनिटाईज आहे ते. तर त्यासाठी मला खूप स्ट्रगल करायचं आहे त्याच्यावरती, आणि ते मी शिल्लक काम वाढून घेतलं आहे. त्याचबरोबर हा जो लिप बाम मागवला आहे ना, तर मी तुम्हाला बोलले की हा सुद्धा मला इंस्टाग्रामवरती याचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर ते असं की इंस्टाग्रामचं मी नवीन अकाउंट ओपन केलं आहे, त्यावरती मी फॅशन कंटेंट, जे प्रोडक्ट असतात, कपडे म्हणा किंवा मग काहीतरी छान वस्तू, ॲफिलिएट टाईप, ते मी तिकडे करणार आहे. पण आत्ता मी ॲफिलिएट मार्केटिंग तिकडे स्टार्ट नाही केली आहे. जस्ट मी असंच मेकअपच्या आणि नॉर्मल असे व्हिडिओज बनवते आहे. ॲफिलिएट मार्केटिंग मी तेव्हा चालू करणार आहे जेव्हा माझे तिकडे 50 फॉलोअर्स होती ना. अजून 50 फॉलोअर्स कंप्लीट नाही आहे माझे, काहीतरी 13-14 फॉलोअर्स झालेत आणि 4-5 व्हिडिओ टाकून झाले त्यावरती. इंस्टाग्रामला नवीन अकाउंटला ना खूप वेळ लागतो रीच मिळण्यासाठी, ज्याच्यावरती मी आता स्ट्रगल करते आहे. तर हे असे 2 अकाउंट माझे नवीन आत्ता मी स्टार्ट केले आणि हेच काम जे आहे ते मी प्रेग्नेन्सीमध्ये वाढवून घेतलं आहे. तर माहिती नाही माझ्याकडनं कुठपर्यंत होईल कुठपर्यंत नाही, पण मी करेल. बघूत आता. मला अफिलिएट करायचं होतं त्यामुळे मी ते इन्स्टाचं पेज ओपन केलं. त्यानंतर रेसिपीचं मी केलं. रेसिपीचं मी अगोदर यासाठी केलं होतं, मला खूप जास्त आवड होती कुकिंगची, जे की आत्ता अजिबात राहिलेली नाही आहे. त्यामुळे पण म्हटलं चला चॅनल आहे तर आपण कंटिन्यू करूयात. सो त्यासाठी मी हे कंटिन्यू केलं आहे. बाकी मला खूप दम लागतो आहे, प्रेग्नेन्सीचा त्राससुद्धा खूप जास्त होतो आहे. आणि मला कमेंट होतात 4थ्या महिन्याचं डाएट शेअर कर,
तर मला 4था महिना अजून चालू आहे. जेव्हा माझा 4था महिना संपेल तेव्हा मी तुमच्यासोबत डाएट शेअर करेल. झालंच आता, आज 28 तारीख आहे ना, अजून 3-4 दिवसांनी मला 5वा महिना लागतो आहे. तर जेव्हा मला 5वा महिना स्टार्ट होईल तेव्हा मी 4थ्या महिन्याचं डाएट तुमच्यासोबत शेअर करते. बाकी माझं रेसिपीचं जे चॅनल आहे ना, तुम्हाला जर ते बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आहे किंवा मग नाव देईल. तुम्ही तिकडे जाऊन मला सबस्क्राईब करू शकता. आणि इन्स्टाचं जे नवीन अकाउंट आहे माझं, जे मी फक्त ॲफिलिएटसाठी यूज करणार आहे, प्रोडक्ट कपडे वगैरे त्यासाठी, तर त्याचीसुद्धा मी लिंक देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही तिकडे जाऊनसुद्धा मला फॉलो करू शकता, म्हणजे तुम्हाला छान छान प्रोडक्ट बघायला मिळतील. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.